सुस्वागतम. प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता मुक्ता ही सागरला बोलते की मी माझं सामान कुठे ठेवायचं हे तुम्ही काही सांगतच नाहीये. मी पुन्हा माझी गोष्टी बाहेर काढते आणि तिचा वापर करून पुन्हा तिथेच ठेवते. तर आता मुक्ता तिची बॅग कपाटात ठेवू लागते. तेवढ्यात सागर कपाटाला आडवा होत म्हणतो की 1 मिनिट, हे माझं कपाट आहे, तुम्ही तुमचं सामान बाहेर ठेवा. मुक्ता म्हणते की या सुटकेसमध्ये मी माझं सर्व सामान ठेवून असंच आयुष्यभर फिरायचं का? तेव्हा सागर म्हणतो तो तुमचा प्रॉब्लेम आहे. सागर म्हणतो एक काम करा ना, तुमचं सगळं सामान तुम्ही तुमच्या घरी ठेवा, कुठेतरी तुम्हाला लांब जायचंय. एवढ्यात कोमल ही मुक्ताला हाक मारत म्हणते की वहिनी, तुला मम्मी खाली बोलवते, लवकर खाली ये. तर मुक्ता म्हणते हो आलेच मी. मुक्ता म्हणते की काय माणूस हा, आणि लगेच तिचे कानातले काढून मुक्ता ही आता बाथरूमला जाऊ लागते. पण तेवढ्यात टॉवेल घेऊन सागर अगोदर बाथरूमचा दरवाजा उघडतो. तर मुक्ता म्हणते सिरियसली हे सर्व काय चाललंय तुमचं? सागर म्हणतो की बाथरूम माझा आहे, तेव्हा पहिली आंघोळ मीच करणार. मुक्ता म्हणते तुम्ही लॅपटॉपवर बसा, तोपर्यंत मी येते लवकर आंघोळ करून. तर सागर म्हणतो मुलींची आंघोळ लवकर होत नाही. तेव्हा मुक्ता म्हणते की तुम्हाला कसं माहिती? मग सागर म्हणतो की मला ऑफिसला जायचं आणि त्यानंतर कोर्टात. तर सागर अगोदर बाथरूमला आंघोळीसाठी जातो. एवढ्यात मुक्ता ही खाली इंद्रासमोर येते. तर इंद्रा म्हणते ए पोरी, इकडे जत्रेत हरवल्यासारखे काय फिरतेस, काय पाहिजे तुला? तर मुक्ता म्हणते की बाथरूम. तेव्हा इंद्रा अवाक होते. इंद्रा मुक्ताला म्हणते की मला तू मम्मी म्हण बर का. तर मुक्ता म्हणते की मम्मी मी तुमचं बाथरूम वापरू का? तर इंद्रा म्हणते की नको, अगं तिकडे सागरचे पप्पा गेले. इंद्रा म्हणते तुमच्या बाथरूमचं काय झालं? तर मुक्ता म्हणते की ते आंघोळीला गेले. तेव्हा कानात इंद्रा मुक्ताला म्हणते की मग तुम्ही दोघे एकत्र आंघोळ करा. तर पटकन मुक्ता उठून उभा राहते. तर इंद्रा म्हणते नाही नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. इंद्रा म्हणते की तुला थोडा वेळ थांबावा लागेल. स्वाती, कोमल आणि आरती ना त्यांची आंघोळ झाली की मग करतो आंघोळ. इकडे आता पुरू त्याच्या घरामध्ये काम करत असताना पुरूचा फोन वाजतो. तेव्हा पुरू म्हणतो की अगं मुक्ता, माझा हात खराब आहे, माझा फोन घे ना. तर माधवी ही पुरूचा फोन घेत म्हणते की क्रेडिट कार्डवाल्यांचा फोन होता. तर इकडे आता पुरूने मुक्ता अशी हाक मारल्यामुळे माधवी विचारात पडलेली असते. माधवी म्हणते की अरे पुरू, कालच ती लग्न होऊन सासरी गेली ना, तेव्हा होतं कधी असं असं? तर लगेच पुरू म्हणतो कसं आहे ना माधवी, जेव्हा चिमणी कायम आपल्या घरामध्ये असते ना आणि जेव्हा तिची चिवचिव थांबते ना, तेव्हा खरंच खूप असह्य होतं. तर आता तेवढ्यात मुक्ता तिथे येते आणि मुक्ताला बघून माधवी आणि पुरू म्हणतात अरे आत्ताच तुझी आठवण काढत होतो, तुला कसं कळलं? तर हसतच मुक्ता म्हणते की हो, लागली मला उचकी आणि अगोदर मी आंघोळ करून येते. आणि मुक्ता आंघोळीला जाते. मुक्ता बाथरूमला जातात. पुरू म्हणतो की अशी कशी आपल्याकडे आली ही? तर माधवी म्हणते की अरे तिकडे बाथरूममध्ये गर्दी असेल तेव्हा ती टॉवेल घेऊन इकडे आंघोळीला आली बघ. पुरू म्हणतो की अगं माधवी, मुक्ता लग्नानंतर पहिल्यांदा आपल्या घरी आली तेव्हा तिच्यासाठी गोडाधोडाचा शिरा कर. पुरू म्हणतो नको नको, मी कालच फ्रेश गाजर घेऊन आलो, तेव्हा गाजराचा हलवा बनव. इकडे आता बाथरूममधून आंघोळ करून बाहेर येताच आता मीही का पळत पळतच मुक्ताकडे येते आणि म्हणते की सांग सांग ताई, रात्री काय घडलं? तर मुक्ता म्हणते की तू काय डोक्यावर पडली का? मी का म्हणते तू जर प्रेमात पडली असेल तर मी डोक्यावर सुद्धा पडले असेच समज. मी का म्हणते ताई, तुम्ही काल हॉटेलवर गेल्यानंतर हातात हात घालून काय काय झाले ते मला सांग ना. मुक्ता म्हणते की मी त्यांच्या डोळ्यात बघून चेहऱ्यावरती एक्सप्रेशन्स बघितलेत आणि मला वाटतच नव्हतं की मी हे सर्व काय बघते. ते ऐकताच आता मी का खूप खुश झालेली असते. मुक्ता म्हणते की एखाद्या माणसाचं पोट दुखत असेल आणि त्याला जर त्रास होत असेल तर त्याच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन कसं असेल हे मला बघायला मिळालं. तर मी काही हसू लागते. त्यानंतर मुक्ता हसू लागते आणि म्हणते की त्यानंतर तो बाथरूममध्ये गेला आणि तिथे झोपला. तर मी का सुद्धा खूप हसू लागते. मी का म्हणते मी तिथून गेल्यानंतर मला असं वाटलं की तुमच्यात महायुद्धच होतील. तर लगेचच मुक्ता म्हणते महायुद्धच झालं आणि ते युद्धसुद्धा मीच जिंकलं. पण मुक्ता म्हणते की मग सकाळपासून त्याने मला स्वतःचं बाथरूम वापरून दिलं ना, स्वतःचं हँगर. मी का म्हणते की रात गई बात गई, आता तुझा नवरा तुला मिस करत असेल, जा मुक्ता. एवढ्यात मुक्ता म्हणते बरं जाते मी. आणि मुक्ता बाहेर येते तर पुरू बसलेला असतो. तेव्हा मुक्ता म्हणते जाते बरं का बाबा मी. तर आता पुरू मुक्ताकडे बघतो आणि उठून उभा राहत म्हणतो की मुक्ता, अगं काय छान दिसतेस तू, एखाद्या विलीला नवीन पालवी फुटावी तशी दिसतेस तू. तर पुरू म्हणतो तुझ्याकडे बघून बरं वाटतंय. तर तेवढ्यात इकडे मिहिका आता बाहेर जाऊ लागते आणि सावनी तिथे येते आणि मिहिकाला म्हणते हाय. तर आता सावनीला बघून मिहिकाला मोठा धक्का बसतो. मिहिका म्हणते सावनी तू इथे? तर सावनी म्हणते त्याचं काय आहे ना, कोर्टामध्ये केस चालू आहे.
आणि मुक्ताच्या बाबतीत जरा वाईटच घडलंय म्हणून मी मुक्ताला न्यायला आले. तर मी का म्हणते की मुक्ता इथे नाहीये, ती बाहेर गेली. तर लगेचच फुटवेअर बघत सावनी म्हणते की मुक्ताचे फुटवेअर तर इथेच आहे. तर इकडे आतमध्ये मुक्ता म्हणते की बरं बाबा मी निघते. तर लगेचच पुरू आणि माधवी म्हणतात बस ग मुक्ता, आणि मुक्ता खाली बसते. तेव्हा दोघेही प्रेमाने मुक्ताकडे बघू लागतात. तर मुक्ता हसतच म्हणते की बाबा आई हे काय आहे. माधवी म्हणते की आपल्या मुलीकडे प्रेमाने बघतोय आम्ही. पुरू म्हणतो आमची लेक पहिल्यांदा लग्न करून आमच्या घरी आली तेव्हा गोडाधोडाचं नको का. तर मुक्ता हसू लागते. मुक्ता म्हणते की मी असं काही जाणार नाहीये, दररोज मी इथे येणार, मला गोडाधोडाचं पाहिजे. तेव्हा पुरू म्हणतो की एकदम बरोबर मुक्ता. इकडे आता मी का म्हणते की आपल्याकडे एकच चप्पल थोडी असतात, आणि तुम्हाला कोर्टातच जायचं ना तेव्हा मी सांगते आता मुक्ताला. तर इकडे सावनी म्हणते की मला असं काय वाटतंय की मी का तू मला इथून पळवून लावतेस. तेव्हा मी का म्हणते त्याचं काय आहे ना ताई, कालपासून जरा अपसेटच आहे. मी का म्हणते ती अपसेट आहे, तेव्हा तुम्ही जर तिच्याकडे गेलात तर तुम्ही काहीतरी बोलाल, ती पुन्हा अपसेट होईल. इकडे आता मुक्ता म्हणते की बरं बाबा मी निघते. तर माधवी म्हणते की अगं खाऊन जा ना. तर मुक्ता म्हणते की नको नको, मला तिकडे त्यांनी काहीतरी माझ्यासाठी करून ठेवलं असणार. इकडे आता सावनी म्हणते ठीक आहे, आणि सावनी लगेच लिफ्टमधून खाली जाऊ लागते. पण तेवढ्यात मुक्ता ही दरवाजा उघडून बाहेर येते. तर मी का म्हणते की ताई ताई बरं झालं एक सेकंदाचा फरक झाला, नाहीतर मोठा अनर्थ घडला असता. तर मुक्ता म्हणते काय झालं. तेव्हा मी का म्हणते की ती सावनी आली होती ताई. तेव्हा मुक्ताला सुद्धा मोठा धक्का बसतो. मुक्ता म्हणते पण ती इथे का आली होती. तेव्हा मी का म्हणते पर्सनली ती तुला कोर्टात घेऊन जाणार होती, पण मी तिला इकडून इकडेच वाटे लावलं. बघ शोभते की नाही तुझी बहीण. तर मुक्ता ही आता मेहिकाकडे बघू लागते. इकडे आता इंद्रा स्वाती सर्वजण नाश्ता करत असतात. तेवढ्यात मुक्ता तिथे येते. तर इंद्रा मुक्ताला म्हणते की बस ग घे पुरी नाश्ता करून. तर तुझ्यासाठी पोहे बनवलेत. आणि लगेचच मुक्ता ही खाली बसू लागते. इंद्रा म्हणते का गं सुनबाई, कुणाचे दात उपटायला जाणार आहे आज. तर हसतच मुक्ता म्हणते की बाय द वे मी खरंच आज एका बाईचे दात काढायला जाणार आहे. तर लगेचच इंद्रा म्हणते की तुला राग येत नाही, बरं आहे मला तसंच आवडतं, आणि घे नाश्ता करून. तेवढ्यात कोमल तिथे नाश्ता घेऊन येत म्हणते की वहिनी ते नको खाऊ, हे खा, मी आज माझ्या हाताने बनवलंय. तर लगेचच स्वाती म्हणते की हे घे आमलेट पाव. ते आमलेट पाव बघून आता मुक्ताला मोठा धक्का बसतो. तेवढ्यात बापू तिथे मुक्ताला बघतो. तर स्वाती कोमलला म्हणते की आमचा एक सेल्फी काढ ना ग. ताबडतोब आता कोमल ही स्वाती, इंद्रा आणि मुक्ताचा सेल्फी काढते. तर तेवढ्यात पुरूला सुद्धा सेल्फीमध्ये घेऊ लागते. तर इकडे मुक्ता विचार करते की आता यांचा जर हा नाश्ता मी खाल्ला नाही तर यांना वाईट वाटेल. तर मुक्ता म्हणते मला चहा मिळेल का. इंद्रा म्हणते काय ग, दिवसभर तुला काम करायचं, चक्कर आली तर अगोदर खाऊन घे बरं. मुक्ता म्हणते मी सकाळी उठले ना फक्त चहाच पिते, बाकीचं काही खात नाही. तर इंद्रा म्हणते बरं. आणि मुक्ता म्हणते की हे मी इकडे ठेवू का. तर तेवढ्यात मुक्ता ही बापूकडे बघते. इकडे आता मुक्ता आणि सागर दोघेही कोर्टात आलेले असतात. तर आता लगेच सर्व पुरावे बघून जज हे निर्णय देतात की सर्व पुरावे बघताच मी असा निर्णय घेतलेला आहे की यापुढे सईची कस्टडी ही तिच्या आईकडेच असेल. तेव्हा आता सागरने कपाळाला हात लावलेला असतो. तर इंद्राला खूप वाईट वाटलेले असते. त्याच वेळेस मात्र इकडे सावनीला आनंद होऊन हर्ष आणि सावनी मोठा आनंदाचा धक्का बसून आता सईकडे बघत असतात. जज म्हणतो की मी अजून फोड करून सांगतो की यापुढे सई सागर कोळी ही तिच्या आईकडे म्हणजे मुक्ता सागर कोळी यांच्याकडे राहील. ते ऐकून आता सावनी आणि हर्षला मोठा धक्का बसलेला असतो. आणि लगेचच सई ही प्रेमाने मुक्ताई असे हाक मारत पळतच मुक्ताकडे येते आणि प्रेमाने मुक्ताला मिठी मारते. तर आता सई ही मुक्ताकडे येऊन मुक्ता कशी प्रेमाने सईचा सांभाळ करते आणि सागरला कसे आपलेसे करते हे बघण्यासाठी आणि प्रेमाची गोष्ट मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.